ऑपरेशन सिंदूरवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वादग्रस्त वक्तव्य। युद्धाच्या पहिल्याच दिवशी भारताचा झाला होता पराभव। भाजपकडून चव्हाणांच्या वक्तव्यावर घणाघाती टीका। मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरता शिवसेना 125 जागांवर ठाम। नगरसेवक असलेल्या सगळ्या जागांवर शिवसेनेचा दावा। उर्वरित जागा वाटाघाटी करून वाटप करण्याची शिवसेनेची मागणी। शिवसेना घेणार 227 वॉर्ड्समधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। शिंदेंच्या शिवसेनेकडून गुरुवारपासून होणार मुलाखतींना सुरुवात। सगळ्या विभागांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीकरता अर्ज वाटप सुरू। महायुतीसोबत किंवा महायुतीशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण। सूत्रांची माहिती। तर मुंबई पालिकेकरता किमान 50 जागांवर तयारी। शरद पवारांच्या पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामोठे यांनी घेतली अजित पवारांची भेट। पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढल्यास भाजपला थांबवू शकतो असा प्रस्ताव दिल्याची माहिती। मुंढव्यातील जमिनीकरता पार्थ पवारांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं 2021चं पत्र आलं समोर। जमिनीसाठी पार्थ यांच्याकडून सुरू होता पाठपुरावा। तर पार्थ यांना वाचवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न। कुंभार यांचा दावा। वाढतं प्रदूषण रोखण्याकरता दिल्लीत कठोर पावलं। गुरुवारपासून पीयूसी नसलेल्या वाहनांना मिळणार नाही पेट्रोल आणि डिझेल। गोवा नाईट क्लब आग प्रकरणातील आरोपी गौरव आणि सौरभ लुत्रा यांना कोर्टात अश्रू अनावर। तर आज गोवा पोलीस घेणार कस्टडी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान। इथिओपियाच्या ग्रेट ऑनर निशान या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं मोदींना सन्मान। फुटबॉलपटू मेसीनं केला वंताराचा दौरा। भारतीय परंपरासोबत वन्यजीवांसोबत घेतला अविस्मरणीय अनुभव। आता एक मोठी बातमी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत एक विधान केले, ज्यामुळे आता नवीन वाद उफाळण्याची चिन्ह आहेत। ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि भारतीय हवाई दल पूर्णपणे ठप्प होतं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याचं समोर आलंय। पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत की 7 मे रोजी झालेल्या सुमारे अर्ध्या तास चाललेल्या हवाई युद्धात भारतीय बाजूचं मोठं नुकसान झालं। यावर लोक विश्वास ठेवत किंवा न ठेवत एवढंच नाही, तर त्यांनी असाही दावा केलाय की या दरम्यान भारतीय लढाऊ विमानं पाडण्यात आली आणि हवाई दलाचं एकही विमान उड्डाण करू शकलं नाही। तर भारतीय जनता पक्षानं चव्हाण यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे। भाजपनं म्हटलंय की काँग्रेस पक्ष भारतीय सशस्त्र दलांचा तिरस्कार करतो आणि सैन्याचं मनोबल खचण्याचा किंवा खचवण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्यामुळे मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं। पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांची भेट घेतली। पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन्ही पक्षांनी एकत्र लढावी यासाठी अजित पवारांची तुषार कामठे यांनी भेट घेतली आहे। महानगरपालिका निवडणूक आपण सोबत लढली तर भाजपला थांबवू शकतो हा आमचा प्रस्ताव दादांना दिल्याचं कामठेंनी म्हटलं। महानगरपालिका निवडणूक ही आपण सोबत लढली तर जो भ्रष्टाचारी भाजप आहे त्याला आपण थांबवू शकतो।
त्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मी दादांना प्रस्ताव दिला. सुप्रियाताईंचा निरोप घेऊन तुम्ही आला होता का? सुप्रियाताईंनी काही निरोप दिलेला होता का? निरोप कोणाचा नव्हता मला. प्रदेश करून आम्हाला तसे काही आदेश नाहीये. प्रदेशनी खालच्या लेवलला तुमच्या लेवलला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे त्यांनी संदेश मागेही दिलेले होते. म्हणून मला असं योग्य वाटत होतं जे भाजपच्या विरोधातील पक्ष संघटना आहेत आणि कालच आदरणीय फडणवीस साहेबांनीच घोषित केलं होतं की राष्ट्रवादी सोबत लढणार नाहीत म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना प्रस्ताव द्यायला आलो होतो. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतील NSCI डोममध्ये पदाधिकारी मेळावा घेतला आणि यावेळी त्यांनी गेल्या 25 वर्षात शिवसेनेनं मुंबईत काय काम केलं याचा लेखाजोखा मांडला. तसंच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर सत्ताधाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला. BDD चाळींचा पुनर्विकास, कोस्टल रोड ही शिवसेनेची कामं असून सत्ताधारी त्याचं श्रेय घेत असल्याचा घणाघात त्यांनी केला. वोट चोर, नोट चोर आणि क्रेडिट चोर यांना रोखण्याची गरज असल्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. मुख्यमंत्र्यांनी इथेच एक कार्यक्रम घेतला, तरुण मुला-मुलींच्या सोबत घेतला, कॉलेजच्या मुला-मुलींसोबत घेतला आणि त्यांनी जवळपास सगळीकडे कोस्टल रोडचं क्रेडिट हे घेण्याचा प्रयत्न केला. पण आज मी हात जोडून भाजपला एकच विनंती करत आहे. मुंबईत अनेक कामं आम्ही केलेली आहेत. ती कामं लोकांसमोर आहेत. ती कामं कोणी केलेत हे मुंबईकरांना माहिती आहे. मग BDD असेल, कोस्टल रोड असेल, धरणं असतील किंवा सगळी जी उद्यानं असतील, अजून काही काही झू वगैरे, हे सगळे कामं आम्ही केलेत. तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका आणि आम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घेणार नाही. सातत्याने की जर तुमचं काही योगदान या मुंबईमध्ये असेल, भाजप आणि मिंदेंचं, ते फक्त मुंबईची तिजोरी लुटण्यामध्ये होतं. बाकी शून्य कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं. काही तुम्ही इथे काम केलेलं नाहीये. मी जसं तुम्हाला आज प्रेझेंटेशन दिलेलं आहे तसं इथेच भाजपने आपल्या सर्वांना बोलवावं आणि काय काम केलंय ते दाखवावं. एक मोठी बातमी. राज्याच्या सत्तेत दोस्ती करून सरकार चालवणारे महायुतीतले 3 पक्ष महापालिकेत मात्र कुस्ती खेळणार हे स्पष्ट होतंय. एका बाजूला जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत नो एंट्रीचा बोर्ड दाखवलाय. त्यातच राष्ट्रवादीशिवाय भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक झाली. या बैठकीत 142 जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाटेला 90 जागा येणार आहेत. तसंच पुढच्या बैठकीत उर्वरित जागांवर चर्चा होणार आहे, तर 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा नारा महायुतीनं दिलाय. भाजप शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं आपण ते जाणून घेऊयात. महायुतीच्या पहिल्या बैठकीत 142 जागांचा तिढा सुटला असल्याचं कळतंय. शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा येणार आहेत. उर्वरित 85 जागांवर गुरुवारी चर्चा होणार आहे, तर अंतिम जागा वाटपावर फडणवीस आणि शिंदे निर्णय घेणार आहेत. ठाकरे आणि काँग्रेसच्या ताब्यातील जागांवर चर्चा यावी होणार आहे, तर महाविकास आघाडीच्या ताब्यातील काही जागांवर भाजपनं दावा केलाय. मुस्लिम बहुल वॉर्ड शिवसेनेला सोडण्यास भाजप तयार असल्याचं कळतंय. ठाकरेंची शिवसेनेच्या ताब्यातील जागा शिवसेनेला मिळणार आहे आणि दोन्ही पक्षांनी केलेल्या जागांवर शेवटी निर्णय होणार आहे.